आई तुळजाभवानी सर्वांना सुखी समाधानी आरोग्य संपन्न ठेव. सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर, सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. आई भवानी, तुझे व्हिडिओ जे भक्त पाहतात आणि तुला जे लाईक सबस्क्राईब करतात त्यांच्या आयुष्यात सुखाची कधीही कमी पडू देऊ नको. असं म्हटलं जातं की आपण जे शेतात कष्ट करतो त्याला जर भगवंताची साथ असेल तर आपल्याला मागायला काहीही बाकी राहत नाही. जमीन ही काळी आई आपल्याला भरभरून देते आणि समृद्ध करते. त्याच्यासाठी ही वेळ अमावस्या साजरी केली जाते. आज मी साध्याच पद्धतीने वेळ अमावस्या साजरी केलेली होती. आपलं ओटीचं सामान, हळदी कुंकू, अगरबत्ती, दिवा वगैरे आणून या धरतीची पूजा केली होती. तिच्या उपकारातून काहीतरी आपली परतफेड म्हणून तिचं ऋण व्यक्त करण्यासाठी ही वेळ अमावस्या साजरी केली जातात. आणि मी ओटी भरलेली होती ती या मावशींना घेऊन जायला सांगितले आणि नंतर आमचं सुरू झालं कामाला. ड्रीप टाकायचं होतं आणि हे काम सुरू केलं. मला मध्येच ड्रीप कापताना कटर लागलेलं होतं. तरी पण शेतकऱ्याला कितीही कष्ट झालं तरी त्याचं जे काम आहे ते थांबवता येत नाही. कारण की काम जर वेळेवर केलं नाही तर पिकाचा काही फायदा होत नाही. त्याच्यामुळं शेतकरी कितीही ऊन, वारा, पाऊस कोणतंही संकट आलं तरी काम हा करतच असतो. सर्वांना पुन्हा एकदा वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे धरती माते सर्वांना समृद्ध कर. जे कष्ट करतात शेतकरी त्यांना भरभरून दे आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव. हीच आई भवानी चरणी प्रार्थना.